नमस्कार. नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया कम्युनिटी हेल्थ नर्सिंग एएनएम आणि जीएनएमच्या विद्यार्थीसाठी मराठीमध्ये. त्यात बघूया आपण अन्न गटाचे वर्गीकरण लिहा. 4 ते 5 मार्कासाठी विचारला तर कम्युनिटी हेल्थमध्ये सामाजिक आरोग्य परिचर्या. चला बघूया. अन्न गटाचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ फूड ग्रुप्स. अन्नाचे वर्गीकरण करायचे आहे गटागटामध्ये. तर बघूया. आपल्या आरोग्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी अन्नाचे विविध गटामध्ये वर्गीकरण केले जाते, ज्यामुळे आपल्याला काय खावे आणि किती खावे याची कल्पना येते. तर आपल्याला आरोग्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी अन्नाचे विविध गटामध्ये वर्गीकरण केले जाते, त्यामुळे आपल्याला काय खावे आणि काय नाही याची कल्पना येते. तर वर्गीकरण बघूया समोर. 1 मध्ये आहे नंबर 1 ला तृणधान्य. सेरेरस गहू, तांदूळ, मक्का, बाजरी, ज्वारी इत्यादी तृणधान्य आपल्याला आहारात मुख्य भाग आहेत. ते कार्बोहायड्रेट्स उत्तम स्रोत आहे, जे आपल्या ऊर्जा देतात. तर तृणधान्य गहू, त्यात येते गहू, तांदूळ, मक्का, बाजरी, ज्वारी इत्यादी तृणधान्य आपल्या आहाराचा मुख्य भाग आहे. ते कार्बोहायड्रेटचे उत्तम स्रोत आहे, आपल्याला ऊर्जा पण देतात ते. दुसरं आहे कडधान्य. प्लसेस डाळा, वाटाणा, मूग, चवळी इत्यादी कडधान्य प्रथिने आणि फायबरचे चांगले स्रोत आहे. ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. कडधान्य हे प्रथिने आणि फायबरचे चांगले स्रोत आहे आणि ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. 3ऱ्या नंबरचा आहे भाज्या. व्हेजिटेबल. पालेभाज्या, फळभाज्या, कंदमुळे इत्यादी भाज्या जीवनसत्वे, खनिजे आणि फायबरने परिपूर्ण असतात. ते आपल्या शरीराला अनेक रोगापासून वाचवतात. हिरवे पालेभाज्या, फळभाज्या आणि कंदमुळे यात खूप प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिज आणि फायबर असते. ते आपल्याला शरीराला रोगापासून वाचवतात. 4थं आहे फळे. फ्रूट्स. आंबा, केळी, सफरचंद, संत्री इत्यादी फळे जीवनसत्वे, खनिज आणि अँटीऑक्सिडंट उत्तम स्रोत आहेत. ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे. जेवढी फळे आहेत ते अँटीऑक्सिडंट आहे, उत्तम स्रोत आहे, आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 5व्या नंबरला येतं दूध आणि दूधजन्य पदार्थ. मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स. दूध, दही, पनीर, तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम उत्कृष्ट स्रोत आहेत, जे आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी आवश्यक आहे. ठीक आहे. दूध, दही आणि तूप इत्यादी पदार्थ आहेत ते कॅल्शियम उत्कृष्ट स्रोत आहे आणि आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी आवश्यक आहे. 6वं आहे मांस आणि अंडी. मीट अँड एग्स. प्रथिने आणि लोहाचे चांगले स्रोत आहे. ते आपल्या स्नायूच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. तर प्रथिने आणि लोहाचे दूध आणि मीठ आणि अंडी हे चांगले स्रोत आहे. त्यामुळे आपले स्नायूची आणि वाढीसाठी विकासासाठी आवश्यक आहे. चांगली विकास होत आहे. तेल आणि चरबी. ऑइल्स अँड फॅट. तेल आणि चरबी आपल्याला ऊर्जा देतात, परंतु मॉडरेशनमध्ये खाणे महत्त्वाचे आहे, लिमिटमध्ये. नाहीतर खूप जास्त खाल्ल्याने हार्ट अटॅक वगैरे होऊ शकतो. तसेच मसाले, हळद, आले, लसूण, मिरची इत्यादी मसाले आपल्याला अन्नाची चव वाढवतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तर हे झाले सगळे आपल्या आहारात संतुलित प्रमाणात असणे आवश्यक आहे. हे सगळे अन्नघटक आपल्या आहारात संतुलित असणे आवश्यक आहे.
तर परत एकदा तुम्ही वाचून घ्याल. मराठीमध्येच आहे, जास्त काही हार्ड लँग्वेज आहे नाही. खूप सोप्या भाषेत दिलेलं आहे तुम्हाला हे. एकदा वाचल्याने तुम्हाला, एकदा दोनदा वाचल्याने तुम्हाला लक्षात राहून जाणार. आपल्याच इथले आहे सगळे रोजच्या जीवनातले भाजीपाला. हे झाले अन्नाचे वर्गीकरण. प्रश्न येऊ शकतो 2024मध्ये पण विचारलेला आहे. अन्न गटांचे वर्गीकरण लिहा. थोडक्यात प्रश्न उत्तरमध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये एनेम आणि जेनेमसाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा.